फायनली कोर्टामध्ये जो काही धुमाकूळ चाललेला असतो त्यामध्ये हर्षवर्धनवर ऊर्जा जणू मातच करत असते आणि भर कोर्टामध्ये हर्षवर्धनची इब्रतीचा फालुदा झालेला असतो. हर्षवर्धन उठून उभा राहतो आणि बोलू लागतो, जज साहेब ही माझी ज्युनियर, आता मला शिकवणार का कोर्टामध्ये मी कसं बोलायचं. त्यावर ऊर्जा म्हणत असते, हर्षवर्धन सर, मी काय चुकीचं बोलते. मला ज्याप्रमाणे अपेक्षित आहे मी तसंच बोलते ना. मी तुम्हाला काही उलटसुलट बोललेले नाहीये. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता हर्षवर्धन बोलू लागतो, स्वतःला खूप मोठी वकील समजायला लागलीस का तू. लक्षात ठेव, मी याआधी 55 केसेस जिंकलो आहे आणि त्यामध्ये एकही केसेस मी हरलेलो नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता जज साहेब म्हणत असतात, ॲडव्होकेट हर्षवर्धन, तुम्ही जिंकलेल्या केसचा आकडा या कोर्टात सांगायची काही गरज नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धन बोलू लागतो, सॉरी जज साहेब, मला तसं म्हणायचं नव्हतं. त्यावर जज साहेब म्हणत असतात, तुम्हाला कसं म्हणायचं होतं याच्याशीही या कोर्टाचं काही घेणं देणं नाहीये. तुम्ही आत्ताच्या आत्ता कोर्टाच्या कामकाजाला लवकर सुरुवात करा. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता हर्षवर्धन थेट स्वतःकडील काही पुरावे आता जज साहेबांकडे पाठवत असतो आणि असं म्हणत असतो, जज साहेब, माझ्याकडे असलेले हे काही पुरावे जर तुम्ही पाहिलेत तर तुमच्या लक्षात येईल या केसला या कोर्टामध्ये वेगळं वळण देण्याचं काम ही नवीन आलेली वकील करत आहे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र ऊर्जा म्हणत असते, मी असं काही करत नाहीये. जज साहेब, हर्षवर्धन सरांनी तुम्हाला दाखवलेले पुरावे तुम्ही नीट तपासा आणि त्यानंतर मी माझ्याकडे असलेले पुरावे तुमच्याकडे सोपवीन. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता हर्षवर्धन चांगलाच हललेला असतो आणि तो स्वतःशी बोलत असतो, या ऊर्जाकडे कुठून आले पुरावे. हिच्याकडेही जर माझ्या विरोधातले काही दणके पुरावे असतील तर मात्र या आज कोर्टात निकालाची काही अपेक्षा दिसत नाहीये. म्हणजे ही केस पुन्हा उद्यावर जाणार की काय असं चित्र आता हर्षवर्धनला दिसू लागतं. आणि अशातच आता जज साहेब थेट हर्षवर्धनने दिलावे एक एक पुरावे शोधत असतात आणि तपासत असतात. त्या पुराव्याअंती थेट आता जज साहेब म्हणत असतात, या पुराव्यांच्या आधारावर तर असंच दिसून येत आहे की विक्रांत शिर्के हा दोषी नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता विक्रांत लगेचच बोलू लागतो, ऊर्जा शिंदे, काय वाटलं तुला? काय वाटलं काय तुला? या कोर्टामध्ये माझ्या बापासमोर तू मला शिक्षा देणार? बघ काय म्हणाले जज. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता हर्षवर्धन थेट विक्रांतला झापत असतो की या कोर्टामध्ये शहाणपणा करू नकोस. पण हा विक्रांत शहाणपणा करायचं कमी करत नसतो आणि अशातच आता हर्षवर्धनने थेट बाजूलाच बसलेल्या आमदार शिर्केला इशारा केलेला असतो, विक्रांतला आवरा नाहीतर त्याचा आज गेम ओव्हर होऊन जाईल. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता आमदार शिर्केने डोळे वटारलेले असतात विक्रांतकडे पाहून आणि तेवढ्यात विक्रांतला कळून चुकलेलं असतं की गप्प बसायला हवं, नाहीतर हा आपला बाप आपल्याला या कोर्टातच आता फटकवेल. अशातच आपण पाहतोय विक्रांत गप्प झालेला असतो आणि तेवढ्यात जज साहेब म्हणत असतात, काय रे विक्रांत शिर्के, मस्ती आली का तुला? मस्ती आली आहे? हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता विक्रांत शिर्केचे डोळे एकदम रागाने लाल झालेले असतात, कारण भर कोर्टामध्ये असं त्याला उलट बोललेलं अजिबात आवडलेलं नसतं. आणि अशातच आता तो आपली हाताची मूठ आवळत असतो. तेवढ्यात त्याच्या मुठीवर हर्षवर्धनने हात ठेवलेला असतो आणि जणू असं म्हटलेलं असतं की जास्त शहाणपणा करू नकोस. जज आहेत ते जज, एका फटक्यात तुला कुठून कुठे टाकतील काही कळणार सुद्धा नाही. तुझा बाप आमदार असला ना तरी तो तुला यातना सोडवू शकत नाही. त्यामुळे तुझा शहाणपणा तुझ्याजवळच ठेव. हे सगळं आता हर्षवर्धनच्याच हाताखाली असलेल्या विक्रांतला कळून चुकलेलं असतं आणि त्याने लगेचच आपली मान खाली केलेली असते. तेवढ्यात आपण पाहतोय ऊर्जा लगेचच बोलू लागते, विक्रांत शिर्के, बरं झालं तात्काळ तू मान खाली घेतलीस, नाहीतर या कोर्टात तू जज साहेबांचा अपमान केलास म्हणून तुला तात्काळ शिक्षा झाली असती. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट हर्षवर्धन बोलू लागतो, ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे,
कोर्टात उभं राहून मला कोर्टाची भाषा शिकवायची नाही. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, हर्षवर्धन सर, मी तुम्हाला नाही तुमच्या अशिलाला शिकवते. तुम्ही जे शिकवायला पाहिजे तुम्ही ते शिकवलंच नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट जज साहेब म्हणत असतात, ऑर्डर ऑर्डर. जज साहेब बोलू लागतात, ॲडव्होकेट हर्षवर्धन यांनी दिलेल्या पुराव्याच्या आधारावर सध्या तरी असंच दिसून येत आहे की या केससाठी आणखी एका दिवसाची आपल्याला गरज लागणार आहे. आजच्या आज या केसचा निकाल लावता येणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता हर्षवर्धनला मनातून खूप चीड आलेली असते आणि हर्षवर्धन स्वतःशी बोलत असतो, का आणखी एक दिवस मला या ऊर्जाला माझ्यासमोरच कोर्टात पाहावं लागेल. हा विक्रांत आजच्या आज निर्दोष सुटला पाहिजे आणि या केसचा निकाल आजच्या आजच लागला पाहिजे. आणि अशातच आता थेट ऊर्जा बोलू लागते, जज साहेब, तुम्ही माझ्याकडे असलेले पुरावे तपासा. तुम्हाला त्या पुराव्याच्या आधारावर निश्चितच कळून चुकेल की हाच नालायक दोषी आहे आणि तात्काळ तुम्ही त्याला शिक्षा सुनवाल. हे वाक्य ऐकल्यावर जज म्हणत असतात, ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे, बरोबर आहे तुमचं. तुम्ही ज्या पद्धतीने या केसचा अभ्यास केला असेल आणि तुमच्याकडे असलेले पुराव्यांच्या आधारावर तुम्ही बोलत असाल तर त्यात काहीच चुकीचं नाहीये. पण कोर्टाच्या कामकाजाची वेळ संपत आली आहे. त्यामुळे आज तुम्ही दिलेले पुरावे मला तपासता येणार नाहीत. त्यामुळे हे कोर्ट या केसची हेअरिंग उद्यावर ढकलत आहे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट हर्षवर्धन मनातल्या मनात खूप चिडलेला असतो, कारण आजच्याच त्याला या केसचा निकाल लावायचा असतो. आणि अशातच आपण पाहतोय फायनली कोर्टाच्या बाहेर हर्षवर्धन हा थेट आमदार शिर्केला म्हणत असतो, शिर्के साहेब, विक्रांतला समज द्या, कोर्टामध्ये शहाणपणा करायचा नाही. मी जेवढं सांगितलंय तेवढंच बोलायचं, नाहीतर या केसमधून त्याची सुटका होणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर आता शिर्के म्हणत असतो, वकील साहेब, नका काळजी करू तुम्ही, आज त्याला चांगलीच समज देणार आहे मी. हे बोलताना आमदार शिर्केने आपल्या मुलाकडे डोळे वटारलेले असतात आणि तेवढ्यात त्या नालायक विक्रांतला कळून चुकलेलं असतं की आपला बाप घरी गेल्यावर आपली चांगलीच शब्दाने किंवा हाताने धुलाई करणार आहे. इकडे आपण पाहतोय आता वकील ऊर्जा शिंदे ही डायरेक्ट घरी पोहोचलेली असते आणि तिच्याबरोबर तिचा नवरा शौर्य सुद्धा असतो. घरी आल्यावर लगेचच कुमुदिनी विचारत असते, काय ग ऊर्जा, काय निकाल लागला? तुझ्या बाजूनेच लागला ना निकाल? हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते, नाही ना आजी, या केसची हेअरिंग जज साहेबांनी उद्यावर ढकलली आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट कुमुदिनी म्हणत असते, ठीक आहे, नको काळजी करूस तू, अजून एक दिवस तुला मिळालाय असा विचार कर, अजून या केसचा चांगला अभ्यास कर. मी काय म्हणते शौर्य, आज तू ऊर्जाला कोणतंच काम सांगू नकोस. तिला आज रात्रभर याचा व्यवस्थित अभ्यास करू दे आणि उद्याचा दिवस हा फक्त आपला असेल. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता ऊर्जा म्हणत असते, हो आजी, तुम्ही म्हणताय अगदी तसंच करीन मी. अशातच आपण पाहतोय आता हर्षवर्धन आणि त्याचा मोठा मुलगा आदित्य हेही दोघं घरात शिरलेले असतात आणि लगेचच हर्षवर्धन आपल्या बेडरूम मध्ये जातो. हर्षवर्धन खूपच चिडलेला आहे हे आदित्यच्या लक्षात आलेलं असतं आणि आदित्य हर्षवर्धनच्या बेडरूम मध्ये जात म्हणत असतो, डॅड, नका काळजी करू तुम्ही. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, नका काळजी करू, हे फक्त बोलायला सोपं आहे, पण या केसचा निकाल लागणं आजच गरजेचं होतं. अशातच आपण पाहतोय आता तिथे विजय आलेली असते. ती म्हणत असते, काय झालंय तुम्हाला, इतकी चिडचिड का करताय तुम्ही? त्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, विजया, आणखी एक दिवस या ऊर्जाला मिळालाय या केसचा चांगला अभ्यास करण्यासाठी. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, अहो कशाला काळजी करताय तुम्ही? तुमची बायको असताना खरंच तुम्हाला वाटतं तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज आहे? हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धन म्हणत असतो, म्हणजे? त्यावर विजया म्हणत असते, अहो नका काळजी करू, त्या ऊर्जाला तर मी अजिबातच आरामात बसू देणार नाहीये. बघा, तिला लगेचच आता संध्याकाळच्या संपूर्ण स्वयंपाकाला कामाला लावते की नाही. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, अगं कसं लावशील तू? अगं आपली ती जेवण बनवणारी वर्षा कुक ती घरी असताना ऊर्जा कसं काय जेवण बनवेल? त्यावर विजया म्हणत असते, अहो ते तुम्ही माझ्यावर सोडा. हे वाक्य ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणत असतो, ठीक आहे,
आता हे सगळं आदित्याने ऐकलेलं असतं आणि आदित्याला कळून चुकलेलं असतं की मॉम ऊर्जाला कधीच सून म्हणून स्वीकार करणार नाहीये. आणि अशातच आपण पाहतोय आता कुमुदिनीशी बोलत असताना ऊर्जाला लगेचच समोरून हाक मारण्यात आलेली असते आणि ती हाक विजयाने मारलेली असते. विजया लगेचच बोलत असते, काय ग ए ऊर्जा, आलीस ना कोर्टातून? मग तुला किचन आज सांभाळायचं आहे. हे वाक्य ऐकल्यावर ऊर्जा म्हणत असते म्हणजे? त्यावर कुमुदिनी लगेचच म्हणत असते, विजया काय चाललंय तुझं? आत्ताच ऊर्जा कोर्टातून आली आहे, तिने साधा पाण्याचा ग्लास सुद्धा घेतला नाहीये. त्यावर विजया म्हणत असते, अहो आईसाहेब, मी तिला पाणी पिऊ नको असं अजिबातच म्हणत नाहीये. पाण्याची कमतरता आहे का आपल्याकडे? हवं तेवढं पाणी ढोसावं तिने, पण आज संध्याकाळचा सगळ्यांचा स्वयंपाक तिला करायचा आहे. हे वाक्य ऐकल्यावर कुमुदिनी म्हणत असते, का वर्षा नाहीये का घरात? त्यावर विजया म्हणत असते, अहो आई, वर्षा जर घरात असती तर मी ऊर्जाला सगळा स्वयंपाक बनवायला सांगितलं असता का? त्यावर कुमुदिनी म्हणत असते, मग वर्षा कुठे आहे? त्यावर विजया म्हणत असते, वर्षा तिच्या काहीतरी महत्वाच्या कामासाठी बाहेर गेली आहे. हे वाक्य ऐकल्यावर कुमुदिनी म्हणत असते, हे बघ विजया, मला ना तुझे सगळे डावपेच समजतात. तू ऊर्जाला मुद्दामूनच कामाला लावतेस, पण लक्षात ठेव, तुला असं वाटत असेल की ऊर्जा संध्याकाळचा सगळा स्वयंपाक बनवत बसेल आणि उद्याच्या कोर्टातील केससाठी ती अभ्यास करू शकणार नाही, तर असं अजिबात होणार नाही, कारण तिची आजी सासू तिच्या बरोबर आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट विजया म्हणत असते, म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? तुम्ही या ऊर्जाला डोक्यावर घेऊन नाचणार आहात का? हे वाक्य ऐकल्यावर कुमुदिनी म्हणत असते, विजया तोंड सांभाळून बोल. एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझी सून नाही, मी तुझी सासू आहे आणि तू माझी सून आहेस, हे विसरू नकोस. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट विजया म्हणत असते, नाही विसरणार. मला माहिती आहे हल्ली तुम्ही माझ्याकडे कमी आणि तुमच्या त्या खऱ्या मुलाच्या बायकोकडे जास्त लक्ष देताय. हे वाक्य ऐकल्यावर कुमुदिनी म्हणत असते, विजया दोघं मुलांमध्ये मी आतापर्यंत कधीही भेदभाव केला नाही, पण तुझ्या मनात इतकं जळजळीत तिखट असेल मला कधी वाटलं नव्हतं. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, काय म्हणालात आईसाहेब तुम्ही? माझ्या मनात जळजळीत तिखट? जळजळीत तिखट तर तुमच्या मनात आहे. आता या दोघांची जवळजवळ शब्दांची बाचाबाची खूप वाढत असते आणि तेवढ्यात तिथे आलेल्या शौर्यने लगेचच असं म्हटलेलं असतं, आजी, मॉम, थांबा तुम्ही, काय चाललंय तुमचं? अशा पद्धतीने तुम्ही या घरात महाभारत करण्याचा प्रयत्न करताय का? तेवढ्यात आपण पाहतोय आता ऊर्जा बोलू लागते, शौर्य मला तर कळतच नाहीये नेमकं काय चाललंय. आणि अशातच आता थेट विजया म्हणत असते, तुला सांगितलेलं काम कर, तुला काय कळतं आणि काय नाही याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर विजया म्हणत असते, ठीक आहे, मी जाते किचनमध्ये. आणि लगेचच आता ऊर्जा किचनच्या दिशेने गेलेली असते. तेवढ्यात आपण पाहतोय आता कुमुदिनी विजयाकडे रागात पाहत असते आणि तेवढ्यात विजयाने नाक मुरडलेलं असतं आणि ती आपल्या बेडरूमच्या दिशेने जाते. अशातच आपण पाहतोय आता हर्षवर्धन हा बेडरूम मध्ये बसलेला असतो. तो म्हणत असतो, काय झालं तुला? काय झालं आता? अशी का चिडून आत आलीस तू? त्यावेळेला विजया म्हणत असते, अहो चिडून कुठे आले मी सगळा गेम पलटवून आले, नका काळजी करू तुम्ही. त्या ऊर्जाला आता पुढचे 4 तास तरी काहीच करता येणार नाहीये किचन मधल्या कामाशिवाय. हे वाक्य ऐकल्यावर आता हर्षवर्धन म्हणत असतो, अगं ती ऊर्जा खूप हुशार आहे, तुला वाटतं 4 तास? संपूर्ण जेवण ती 2 तासात करेल आणि बघ पुढे त्या केसचा अभ्यास करेल की नाही. त्यावर ऊर्जाला आता मी आणखीन कोणत्या तरी कामात अडकवण्याचा प्रयत्न करीन, तुम्ही काळजी करू नका, असं विजयाने हर्षवर्धनला म्हटलेलं असतं. इकडे आपण पाहतोय आता ऊर्जाच्या मदतीला शौर्य आलेला असतो. ऊर्जा म्हणत असते, शौर्य प्लीज मदत करू नकोस. त्यावर ऊर्जाला शौर्य म्हणत असतो, काय चाललंय तुझं? मदत करू नको? काय मदत करू नको? नवरा बायको आहोत ना आपण. नवरा बायको संसाराची 2 चाकं असतात, त्यामुळे दोन्ही चाकं व्यवस्थित चालली पाहिजेत. बोल, तुला कांदा कट करून देऊ का भोपळा मिरची कट करून देऊ? नेमकं हे ऐकल्यावर पुढे काय बोलावं हेच ऊर्जाला कळत नसतं. आणि तेवढ्यात आपण पाहतोय तिथे दिव्या आलेली असते. दिव्या म्हणत असते, काय चाललंय तुमच्या दोघांचं?
आणि शौर्य, तू या ऊर्जाला कसली मदत करतोयस? जा ना बाबा तुझ्या बेडरूम मध्ये. हे वाक्य ऐकल्यावर आता शौर्य म्हणत असतो, वहिनी असं काय करतेस? बायकोची मदत केली पाहिजे हा. हे वाक्य ऐकल्यावर दिव्या म्हणत असते, मग जा सांग तुझ्या भावाला. तुझ्या भावाने तर माझी मदत कधीच केली नाही आणि तू बरा तुझ्या बायकोची मदत करायला पुढे पुढे करतोय. तेवढं आपण पाहतोय तिथे आलेल्या कुमुदिनीने लगेचच असं म्हटलेलं असतं, काय ग दिव्या, तू ऊर्जाला मदत करणार आहेस ना? आज तिथं स्वयंपाक करण्यासाठी वर्षा कुक अवेलेबल नाहीये. हे वाक्य ऐकल्यावर दिव्या म्हणत असते, काय वर्षा घरात नाहीये? त्यावर कुमुदिनी म्हणत असते, अगं कशी असेल, तुझ्या सासूने तिला पाठवली आहे बाहेर ऊर्जावर सगळं काम पडावं म्हणून. आता ऊर्जा तुझी बहीण आहे, तिने एकट्याने सगळा स्वयंपाक करताना तुला बघवणार नाही, म्हणून तूही तिची मदत करशीलच ना. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता नेमकं काय बोलावं दिव्याला समजत नसतं आणि लगेचच दिव्या ऐक ऐक पोटात दुखतंय असं मुद्दाम करू लागते, जेणेकरून आपल्याला या कामातून वगळण्यात येईल. तेवढ्यात आपण पाहतोय कुमुदिनी म्हणत असते, बस झाली तुझी नाटकं. तुझ्या थोबाडावरच लिहिलेलं आहे की तू नाटक करत आहेस. नसल करायची मदत तर चालती हो, आणि लक्षात ठेव, जेवणाच्या ताटावर बसशील तेव्हा मिचक्या मारून खाऊ नकोस, पोटात दुखेल आणखी तुझ्या. हे वाक्य ऐकल्यावर मात्र दिव्या गपचूपच आता मान खाली घालून तिथून निघून जाते आणि लगेचच कुमुदिनी म्हणत असते, ऊर्जा नको काळजी करूस तू, आज तुझी ही आजी सासू तुला मदत करणार आहे. बोल काय काय करायचं आहे, काय ठरवलंयस मेनू वगैरे? त्यावर ऊर्जा म्हणत असते, हो ना ठरवलाय. मग ऊर्जाने झकास असा मेनू सांगितलेला असतो. मग ऊर्जा, शौर्य आणि कुमुदिनी तिघे मिळून लवकरात लवकर पुढच्या 1.5 तासामध्ये सगळा स्वयंपाक तयार करतात. आश्चर्य म्हणजे आता जेवणाच्या टेबलावर सगळ्यांनी स्वयंपाक बघून एकदमच आश्चर्यित झालेली विजया म्हणत असते, इतक्या लवकर स्वयंपाक कसा काय तयार झाला? त्यावर कुमुदिनी म्हणत असते, त्याच्याशी काय घेणं देणं आहे तुझं? हे वाक्य ऐकल्यावर विजयाला कळून चुकलेलं असतं, इथे या कुमुदिनीने नक्कीच मदत केलेली आहे. जसं जसं प्रत्येकाला जेवण वाढण्यात आलेलं असतं, प्रत्येकाने एक एक घास खाल्ल्यावर प्रत्येकाला वाटतं, अरे वा, स्वयंपाक असावा तर असा, आणि प्रत्येक जणांनी आता ऊर्जाचं कौतुक केलेलं असतं. मित्रांनो, आजचा हा भाग नेमका तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा, आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.